नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्याला जायचं होतं शेतामध्ये फवारणी करण्यासाठी. कारण आता बऱ्यापैकी पाऊस झाला होता आणि मध्ये आधी पाऊस ताप पडल्यामुळे आपली मेथी जळत होती, म्हणून आपल्याला बुरशीनाशक हे औषध मारायचं होतं. आणि शेतीतून लांब होतं, त्यामुळं तिथं पाणी नेणं काही अवघड होतं जरा, म्हणून आम्ही घरीच पंप भरायचं ठरवलं आणि घरूनच पंप पाठीवर घेऊन औषध फवारणी करण्यासाठी जायचं होतं. तर बुरशीनाशकाच्या पुड्या पंपामध्ये टाकून घेतल्या आणि प्रति 20 लिटर अशा पद्धतीने 60 ml असं औषध आपण पंपामध्ये टाकून घेतलं. तर पप्पा सोबत होते, पप्पांनी एक पंप पाठीवर घेतला आणि मला एक पंप अडकून दिला. तर आम्ही जाता जाता माही मध्येच आली. मग माही आमची अंड काढण्याचं काम करते कोंबड्यांची. तर अशा प्रकारे मग तिला म्हटलं घरात ठेव आणि पप्पांनी मला पंप वाटीवरती अडकून दिला. तर तुम्ही मेथीचा प्लॉट बघू शकता, अतिशय सुंदर अशी आपली मेथी आलेली आहे. पण निसर्गाच्या पुढे कुणाचं काय चालते, मध्येच ताप पडतीये आणि मध्येच भरपूर असा पाऊस होतोय, त्यामुळे पाणी बऱ्यापैकी साचते मध्ये आधी, त्यामुळे मेथीला जरा झटका बसतोय. तर आपण औषध फवारणी घेतली आहे, बघू रिझल्ट कसा येतोय तुम्हाला कमेंटमध्ये मी नक्की सांगेल. तर अशा प्रकारे आम्ही पप्पांनी मी फवारणी करून घेतली. तर मेथी फवारणी करून घेतल्यानंतर आपल्याला दुसरं काम असं होतं की वातावरणाच्या बदलामुळे पिल्लांवरती देखील परिणाम होत होता. कारण पिल्लांना इन्फेक्शन होत होतं. पाऊस पडला की ओलावा जास्त प्रमाणात वाढतो आणि आपल्या कोंबड्यांच्या फार्ममध्ये जरा अस्वच्छता होते, त्यामुळे कोंबड्यांना डोळ्यामध्ये इन्फेक्शन झालं होतं. तर अशी 10-15 पिल्ले आपण बाहेर काढली होती आणि त्यांना डोळ्यामध्ये आय ड्रॉप दिला होता आणि अँटीबायोटिक देखील पाण्यामधून चालू होतं. तर अशा प्रकारे त्यांना वेगळं ठेवून त्यांना फिडिंग देखील चांगल्या प्रकारे देण्यात येत होतं, जेणेकरून आपली पिल्लं लवकर रिकवर होतील. तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय.